आजच्या प्रवचनरूपी शिवस निवडलेला अभंग हा श्री सद्गुरू संत गणेशनाथ महाराज यांच्या गाथेतील अभंग क्रमांक 46 हा निवडलेला आहे. तर अभंगामध्ये 4 चरण आहेत. तर अभंग असा आहे: परलोकीचे सुख पावावया वेगी, व्हावे ते निसंगी सर्वापरी. मेरूची परी आढळ ध्यान करी, विशेष अंतरी पाहे देव. मन बुद्धी प्राण इंद्रिय ते नेमी, एकनिष्ठ रामी रामसुख. आत्मसुखे सुखी होऊन आपण, गणेशनाथ देणे सद्गुरूचे. हा अभंग श्री गणेशनाथ महाराजांचा असून आज एकादशी निमित्त प्रवचनरूपी सेवेस निवडलेला आहे. संत गणेशनाथ महाराजांच्या अभंग क्रमांक 46मध्ये त्यांनी अध्यात्मवर्गातील अत्यंत महत्त्वाचे तत्त्व सांगितले आहे. या अभंगामध्ये मानवी जीवनाचे अंतिम ध्येय, तर मानवी जीवनाचे अंतिम ध्येय काय आहे, तर परमानंदाची प्राप्ती होणे किंवा मोक्षाची प्राप्ती होणे किंवा जन्ममरणाच्या फेऱ्यातून व्यक्तीची सोडवणूक होणे, यालाच आत्मसुखाची प्राप्ती असं म्हणलेलं आहे किंवा अंतिम ध्येय म्हणलेलं आहे. आत्मसुखाची प्राप्ती म्हणले तर जेव्हा आपण आपल्याला आत्म्याची ओळख होते त्यावेळेसच खरी आत्मसुखाची प्राप्ती होत असते. निसंगता, त्यानंतर त्यांनी निसंगता या तत्वाविषयी सांगितले आहे. कशाचा संग करावा आणि कशाचा निसंग करावा याविषयी ते सांगतात. त्यानंतर त्यांनी सदर अभंगामध्ये ध्यान कसे असावे, ध्यानामध्ये काय प्राप्त होते याविषयी त्यांनी सांगितले आहे. नामस्मरणाचे काय फायदे आहेत आणि सद्गुरू कृपेचे महत्त्व, सद्गुरूची कृपा झाल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये काय घडून येते याविषयी ते सांगतात. अतिशय सोप्या आणि गुढ पद्धतीने त्यांनी सदर अभंगामध्ये सांगितलेले आहे. तर अभंगाचा जर आपण भावार्थ पाहायला गेलो एक चरणाचा, तर आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल की संत गणेशनाथ महाराज सांगतात की मनुष्याला जर अत्यंत अल्प वेळात किंवा कमी वेळात परमार्थ सुख प्राप्त करायचे असेल तर त्याने कोणत्या मार्गाने गेले पाहिजे, किंवा आत्मशांती प्राप्त करायची असेल तर काय केले पाहिजे, आणि परमेश्वर प्राप्ती करायची असेल तर त्याने संसारात राहूनही निसंग राहिले पाहिजे. म्हणजे कोणत्याही व्यक्तीला जर आत्मसुख प्राप्त करायचे असेल किंवा परमार्थ सुख प्राप्त करायचे असेल किंवा मोक्षाची प्राप्ती करायची असेल तर संसार सोडण्याची काहीही आवश्यकता नाही. तर संसारात राहूनसुद्धा तो व्यक्ती निसंग तत्वाने किंवा संसारात राहूनसुद्धा तो संसारात अडकता कामा नये. तर तो संसारापासून डिटॅचड झाला पाहिजे. म्हणजे संसारात राहून तो त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मन गुंतता कामा नये. म्हणजे संसाराचा त्याग करणे नव्हे, तर संसारातील मोह असेल, लोभ असेल, अहंकार आणि आसक्ती यापासून मन दूर ठेवलं गेलं पाहिजे. एखाद्या विषयामध्ये व्यक्तीमध्ये किंवा एखादा विषय असेल किंवा एखादी व्यक्ती असेल किंवा भौतिक सुखामध्ये अडकून नाही राहिले पाहिजे. तसेच आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. म्हणजे जर आत्मज्ञानाची प्राप्ती करायची असेल तर कुठेही माणसाचे मन गुंतता कामा नये किंवा कशाही पद्धतीने माणसाचं मन वेगवेगळ्या संसारिक गोष्टीमध्ये अडकता कामा नये. किंवा व्यक्तीचं मन कशामध्ये असतं तर संसारामध्ये असतं, पैशामध्ये असतं, जमिनीमध्ये असते. तसेच इतर अनेक गोष्टीमध्ये व्यक्तीला मोह असतो आणि माणसाचं मन अडकलेलं असतं. किंवा आपले जे नातेसंबंध आहेत त्यामध्ये सुद्धा व्यक्तीचं मन गुंतलेलं असतं. तर असं जर मन गुंतलेलं असेल तर अशा व्यक्तीला परमानंदाची प्राप्ती होऊ शकत नाही किंवा त्या व्यक्तीचं मन स्थिर होऊ शकत नाही किंवा असा व्यक्ती निसंग होऊ शकत नाही. जर त्याला त्यापासून अलिप्त झाला, त्यापासून जर डिटॅचड झाला, संसारापासून अलिप्त झाला, संसारापासून जर तो डिटॅचड झाला तरच त्याला आपले मन स्थिर ठेवता येऊ शकते. अशा निसंग वृत्तीमुळे व्यक्तीला अंतःकरणातील शांतता आणि परमात्म्याची अनुभूती लवकर प्राप्त होते. म्हणजे पहिल्या चरणामध्ये निसंगता या तत्वाविषयी त्याने सांगितलेलं आहे की निसंग कसे व्हायचे किंवा संसारामध्ये असूनसुद्धा संसारामध्ये नसल्यासारखे कसे राहायचे किंवा संसारापासून डिटॅच कसं राहायचं याविषयी ते प्रथम चरणामध्ये सांगतात. आणि संसारातील गोष्टीतून माणसाने डिटॅच झाल्यानंतरच त्याला मनाला स्थिरता प्राप्त होते आणि त्यापासून तो अलिप्त होऊ शकतो. आणि मन अलिप्त झाल्या तरच व्यक्तीचं मन हे सद्गुरूच्या चरणी लीन होऊ शकतं किंवा व्यक्ती नामस्मरणामध्ये लीन होऊ शकतो. किंवा व्यक्तीला जर समाधी अवस्थेपर्यंत किंवा निर्विकल्प समाधी या अवस्थेपर्यंत जायची असेल तर निसंग प्रवृत्ती असणं आवश्यक आहे. त्याचे मन संसारात गुंता कामा नये किंवा संसारामध्ये करत असूनसुद्धा
देवाच्या चरणी पूर्ण त्याचे समर्पण आवश्यक आहे, तरच तो व्यक्ती निसंग होऊ शकतो. दुसऱ्या चरणामध्ये ते म्हणतात, मेरूची या परी आढळ ध्यान करी, निशेष अंतरी पाय देव. माणसाचं ध्यान कसं पाहिजे किंवा आपण जे तप करतो, ध्यान करतो, तर ते मेरू पर्वताप्रमाणे पाहिजे. म्हणजेच मेरू पर्वत कसा आहे, तर अत्यंत उंच आणि तो न हलणारा आहे. म्हणजे त्याचं जे मेरू पर्वताचं स्थान आहे ते कोणीही हलवू शकत नाही आणि त्याची जी उंची आहे ते आपल्याला मापता येणार नाही, अशा प्रकारचे मेरू पर्वताची उंची आहे. तशाच प्रकारचं ध्यान हे तशाच प्रकारचं नामस्मरण, तशाच प्रकारची मनपाचा जप हा माणसाने केला पाहिजे. मेरू पर्वताप्रमाणे जर ध्यान केलं तरच आपण समाधी अवस्थेपर्यंत किंवा निर्विकल्प समाधी अवस्थेपर्यंत आपण जाऊ शकतो, नाहीतर आपल्याला जाता येणार नाही. ध्यानाच्या स्थैर्याचे महत्त्व सांगतात त्यामध्ये. मेरू पर्वत जसा अचल आणि स्थिर आहे, तसेच साधकाचे ध्यान स्थिर असले पाहिजे. म्हणजे अचल आणि स्थिर अशा प्रकारचं ध्यान जर लावायचे असेल तर व्यक्ती पहिल्या चरणामध्ये जसं सांगतात तो निसंग झाला पाहिजे. निसंग झाल्यानंतर त्याचं ध्यान लागतं आणि ते ध्यान कसं असलं पाहिजे, तर मेरू पर्वताप्रमाणे अचल असले पाहिजे. मनाची चंचलता नसली पाहिजे. मनाची चंचलता नसेल तरच ईश्वरप्राप्ती होऊ शकते. आणि व्यक्तीचं मन जर चंचल असेल, आढळ ध्यान नसेल, तर त्या व्यक्तीला ईश्वरप्राप्ती होऊ शकत नाही, त्या व्यक्तीला समाधी अवस्था प्राप्त होऊ शकत नाही किंवा त्या व्यक्तीला निर्विकल्प समाधीपर्यंत तो पोहोचू शकत नाही. तेव्हा मन स्थिर होणे आवश्यक आहे. जर मन स्थिर झाले तरच आपल्याला आपल्या आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. आत्मज्ञानामध्ये आपल्याला कळून येऊ शकतं की जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे. म्हणजे आपल्यामध्ये आहे, आपल्यामध्ये जे तत्त्व आहे तेच ईश्वरामध्ये आहे आणि ईश्वरामध्ये जे तत्त्व आहे तेच आपल्यामध्ये आहे. म्हणजे एक तत्त्वाची जाणीव आपल्याला होऊ शकते आणि कोणत्याही प्रकारचा भेदभाव राहत नाही. म्हणजेच पिंडी ते ब्रह्मांडी या तत्त्वाची अनुभूती येते. तसेच ईश्वराचे जे अस्तित्व आहे ते चराचरामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्राण्यामध्ये किंवा सर्वत्र ईश्वराचंच अस्तित्व त्या व्यक्तीला दिसून येतं. कारण की आपलं आत्मतत्व हे सर्वत्र चेतन आहे आणि ते निराकार आहे आणि सर्वत्र विश्वव्यापी व्यापलेलं आहे. जेव्हा अशा विश्वव्यापी आत्मतत्वाची आपल्याला ओळख होते, म्हणजे आपला आत्मा आणि परमात्म्याचा आत्मा हा एकच आहे आणि परमात्म्याचे आपण अंश आहेत, असे जेव्हा व्यक्तीला कळून येते तेव्हाच आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि तेव्हाच त्या व्यक्तीला सर्व विश्व हेच आपलं घर वाटू लागतं आणि वसुधैव म्हणजे सर्व विश्व आपलं घर आहे अशा प्रकारची जाणीव निर्माण होते. म्हणजेच आपलं शरीर संपूर्ण विश्वाचे तत्त्व दडलेले आहे आणि आपल्या अंतरात्म्यातच ईश्वराचा वास आहे हे ज्ञान प्राप्त होते. तर ते ज्ञान कशामुळे प्राप्त होते, तर निसंगता आल्यानंतर, निसंगतेनंतर जेव्हा ध्यानाचे स्थैर्य निर्माण होते, त्या स्थैर्यातून व्यक्ती आत्मानंदापर्यंत प्राप्त होऊ शकतो किंवा आत्मज्ञानापर्यंत जेव्हा जातो त्यावेळेस त्याला ज्ञान प्राप्त होते, नाही तर तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं ज्ञान त्या व्यक्तीला होऊ शकत नाही. तसंच तिसऱ्या चरणामध्ये ते म्हणतात की मनबुद्धी प्राण इंद्रिय ते नेहमी, मनबुद्धी प्राण इंद्रिय ते नेहमी एकनिष्ठ रामी रामसुख. म्हणजे आपण ध्यान करत असताना किंवा ईश्वराचं नाव घेत असताना मन, बुद्धी आणि प्राण एकत्र करून त्या भावाने जर आपण ते आत्मचिंतन केलं किंवा ध्यान केलं, तेवढ्या तशा प्रकारच्या ध्यानातूनच रामसुख किंवा सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते आणि ईश्वराची ओळख होऊ शकते. तसंच चौथ्या याच्यामध्ये आत्मसुखी होऊ नये आपण, चौथ्या चरणामध्ये संत गणेशनाथ महाराज म्हणतात की आत्मसुखी होऊ नये आपण गणेशनाथ देणे सद्गुरूचे. म्हणजेच आपल्याला आत्मसुखी जर व्हायचे असेल तर सद्गुरूचे ध्यान करणे आवश्यक आहे. आपल्या जीवनामध्ये सद्गुरूची कृपा निर्माण होणे आवश्यक आहे आणि सद्गुरूची कृपा केव्हा निर्माण होते, तर अशा प्रकारचं आपण ध्यान करू शकतो, अशा प्रकारची आपल्यामध्ये निसंगता निर्माण होते, अशा प्रकारचे आपल्याला डिटॅचमेंट, म्हणजे संसारात असूनसुद्धा आपण संसारात न अडकता जेव्हा आपण ईश्वराच्या चरणी आपले सर्व भाव एकत्रित करून जेव्हा लीन होतो त्यावेळेसच आपल्याला आत्मसुखाची प्राप्ती होते. केलेले नामस्मरण मन शुद्ध करते आणि साधकाला परमानंदाच्या अवस्थेकडे घेऊन जाते. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा आपण नामस्मरण करतो, अशा प्रकारे ईश्वराच्या चरणी पूर्ण लीनतेने आपण आपल्या सर्व अवयव असेल किंवा सर्व मन प्राण इंद्रियाच्या साह्याने जेव्हा ईश्वरापर्यंत जातो त्यावेळेसच आत्मानंदाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते असं ते सांगतात. तसंच चौथ्या चरणामध्ये
आत्मसुखाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. म्हणजे आत्मसुख कशात आहे, माणसाचं सुख कशात आहे, संसारामध्ये सुख आहे का, पैशामध्ये सुख आहे का, किंवा नातेसंबंधामध्ये सुख आहे का. तर गणेशनाथ महाराज असं सांगतात की ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख नाही. संसारातील भौतिक सुख हे क्षणिक असतं, परंतु आत्मसुख हे शाश्वत आहे. म्हणजे संसारातील ज्या गोष्टी आहेत त्या क्षणिक आहेत, आज आहेत तर उद्या नाहीत. त्याबद्दल आपल्याला विशेष काही सांगता येणार नाही, परंतु आत्मसुख हे चिरकाल टिकणारं आहे. कारण आपला आत्मा हा अविनाशी आत्मा असतो आणि आपण 84 लक्ष युनिटून आपला प्रवास चालू असतो. जर आपल्याला आत्मसुखाची सुख प्राप्त झालं तर आपल्याला जन्ममरणाचा फेरा चुकतो आणि त्यामधून आपण मुक्त होतो आणि मोक्षाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. सद्गुरू योग्य मार्ग दाखवतात. म्हणजे जेव्हा आपण अशा प्रकारे पूर्ण पंचेंद्रियाची आरती करून किंवा पंचेंद्रिय ईश्वराच्या चरणी किंवा सद्गुरूच्या चरणी अर्पण करतो, तेव्हाच आपल्याला सद्गुरू योग्य मार्ग दाखवतात. जर आपल्याला सद्गुरूची प्राप्ती करायची असेल तर ईश्वरालाच आपला गुरु किंवा जे सद्गुरू आहेत किंवा संत आहेत त्यांना आपला गुरु मानून आपण चाललं पाहिजे आणि त्यांना गुरु मानूनच आपण भक्ती केली पाहिजे. आजकालचा जर काळ आपण पाहिला तर वेगवेगळ्या प्रकारचे बोंधू गुरु आपल्याला भेटत असतात. तर अशा गुरूंच्या नादी न लागता संत गणेशनाथ महाराजांसारखे गुरु असतील किंवा गोरक्षनाथासारखे गुरु असतील किंवा दत्तासारखे गुरु असतील किंवा जे आपले शिव आहेत, आदिगुरु शिव, त्यांनाच आपण गुरु मानून जर आपण त्यांचं नामस्मरण केलं तर योग्य वेळ आल्यानंतर आपल्याला आत्मसुखाची प्राप्त होण्यासाठी सद्गुरू आपल्या जीवनामध्ये येतात आणि आपल्याला योग्य तो मार्ग दाखवून आत्मसुख आपल्याला कसे मिळेल किंवा आपला उद्धार कसा होईल किंवा आपल्याला मोक्ष प्राप्त कसा होईल याविषयी ते आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करतात. फक्त आपली आढळ श्रद्धा, मेरू पर्वतासारखं ध्यान आणि निसंगता या गोष्टीची आवश्यकता आहे आणि ते सर्व गोष्टी मिळून जर आपण सद्गुरूच्या चरणी लीन झालो तर निश्चितच ते आपल्या जीवनामध्ये येऊन आपला उद्धार केल्याशिवाय राहत नाहीत. तर या सर्व अभंगातून आपल्याला अशा प्रकारचे निष्कर्ष काढता येतात की या अभंगातून संत गणेशनाथ महाराज मानवाला निसंगता, स्थिर ध्यान, नामस्मरण आणि इंद्रिय निग्रह आणि सद्गुरू भक्ती याचा उपदेश करतात. संसारात राहून मनाने अलिप्त राहणे, ईश्वर भक्तीत एकरूप होणे आणि सद्गुरूच्या कृपेने आत्मसुख प्राप्त करणे या गोष्टी ते या अभंगातून सांगतात. तर ह्या सर्व गोष्टी आपण जर आपल्या जीवनामध्ये अंमलात आणल्या तर निश्चितच आपल्याला सद्गुरूचे मार्गदर्शन आणि अशा प्रकारचं ते निसंगता प्राप्त होऊ शकते आणि त्या माध्यमातून मेरू पर्वतासारखे आढळ ध्यान प्राप्त होऊ शकते आणि तशा प्रकारचं ध्यान प्राप्त झाल्यानंतर आपल्याला समाधी अवस्था किंवा निर्विकल्प समाधी अवस्थेपर्यंत जाऊन जे आत्मसुख आहे त्याची आत्मानंदाची प्राप्ती होऊ शकते. आत्मानंदाची प्राप्ती का होऊ शकते? कारण आपला जो आत्मा आहे किंवा आपलं जे शरीर आहे, शरीर नाशवंत आहे परंतु आत्मा हा अमर आहे आणि आत्मा हा सतत हे परमानंदामध्ये असतो. जेव्हा आत्मसुखामध्ये विलीन होतो किंवा समाधी अवस्था प्राप्त होते किंवा निर्विकल्प समाधी अवस्था आपल्याला प्राप्त होते, त्यामुळे आपण परमानंदाची प्राप्ती आपल्याला होते आणि आपण त्यापासून नंतर आपल्याला तेच सुख हवं असं वाटतं आणि इतर ज्या गोष्टी संसारिक गोष्टी आहेत किंवा नातेसंबंध आहेत या गोष्टीमध्ये कोणत्याही प्रकारचं माणसाचं मन रमत नाही. तर अशा प्रकारची आत्मानंदाची जी स्थिती आहे ती इतिहासामध्ये कोणाकोणाला प्राप्त झाली तर संत तुकाराम महाराजांना आत्मानंदाची जी स्थिती होती प्राप्त झाली होती. गणेशनाथ महाराज यांना आत्मानंदाची स्थिती प्राप्त झाली होती. तसेच ज्ञानेश्वर महाराज यांनासुद्धा आत्मज्ञान प्राप्त झालं होतं. असे जी संत मंडळी आहेत की ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे, अशाचा सहवास, अशांचं नामस्मरण जर आपण केलं, त्यांच्या संगतीमध्ये गेलो आणि ज्या गोष्टीची संगत नको अशा गोष्टी सोडल्या आणि अशा संतांच्या संगतीमध्ये जर आपण गेलो तर निश्चितच आपल्याला आत्मानंदाची प्राप्ती होऊ शकते, निश्चितच आपल्याला समाधीची प्राप्ती होऊ शकते, निश्चितच आपल्याला निर्विकल्प समाधीपर्यंत आपण जाऊ शकतो आणि परमेश्वरामध्ये विलीन होऊ शकतो. परमेश्वरामध्ये आपला आत्मा विलीन झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून आपण सुटू शकतो. म्हणजेच गणेशनाथ महाराज आपल्याला असा उपदेश करतात की मानवाचं अंतिम ध्येय हे संसार सुख नाही किंवा मानवाचा अंतिम ध्येय पैसा मिळवणे नाही, मानवाचा अंतिम ध्येय हे शरीर सुख घेणे हे नाही, तर मानवाचे अंतिम ध्येय हे परमात्म्याला प्राप्त होणे, सद्गुरूंची सेवा करणे आणि सद्गुरूच्या माध्यमातून परमात्म्यापर्यंत पोहोचणे हेच मानवाचे अंतिम ध्येय आहेच. आणि त्यासाठीच आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोक या प्रवाहामध्ये कसे येतील आणि
स्वतःच्या आनंदाची त्यांना प्राप्ती कशी होईल, ईश्वराची प्राप्ती कशी होईल किंवा सद्गुरूची प्राप्ती कशी होईल, या गोष्टीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत आणि तरच आपल्याला परमानंदाची प्राप्ती होऊ शकते. राम राम श्रीराम जय जय राम, हरे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. गणेशनाथ महाराज की जय. हे दादा